नमस्कार महाराष्ट्र. स्वाद बाय रुपाशमध्ये मी तुमची रुपाली. सर्व माऊलींना आषाढ एकादशी येणार आहे त्याच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. आपण आज बघणार आहोत साबुदाणा वडा. उपासाला का आपण विचार करतो काय खायचं काय खायचं काय खायचं, हा नेहमी आपल्या डोक्यात विचार असतो. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे साबुदाणा वडा. तर चला बघूया साबुदाणा वडा कसा बनतो. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. तर साबुदाणा वड्यामध्ये आपण 4-5 तास साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, 4-5 बटाटे उकळून घेतलेले आहेत, कोथिंबीर, जिरं, थोडंसं मीठ, चवीनुसार आपल्याला तिखट लागेल तेवढी मिरची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि तेल, एवढे पदार्थ आपण ह्याच्यासाठी घेतलेत. आता आपण बघूया साबुदाणा कसा बनवायचा. आपल्याला कोथिंबीर, मिरची आणि जिरे ह्या तिघांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. तर आपण आता पहिले घेतले कोथिंबीर घेतली आपण. मग आपल्याला घेतले चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढी मिरची आणि थोडंसं जिरं, हे आपल्याला ची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, कोथिंबीर, मिरची आणि जिरं ह्याचे आपण तिघं चांगलं पिसून, आता हे आपली कन्सिस्टन्सी बघा याची झालेली आहे. व्यवस्थित असं हे आपण वाटून घ्यायचं. हे आता आपण 4-5 बटाटे घेतलेले आहेत. हे आता बटाटे आपण सोलून घ्यायचे आणि हे शेंगदाणे आहेत, हे शेंगदाण्याचा आपण चांगला मिक्सरला एक कूट करून घ्यायचा, बारीक म्हणजे जाडसर जरा कूट करून घ्यायचा आणि मग आपण साबुदाणा वडा बनवायला घेऊया. आता हे साबुदाणा वड्याचं सगळं सामग्री आहे ती आपण एकत्र आता हे मिक्स करून घेऊया. हे साबुदाणा घेतला आपण भिजवून घेतलेला आहे ना, तर हा साबुदाणा घेतला. आता याच्यात थोडेसे आपण उकळलेले बटाटे होते ते स्मॅश करून घेतले. ते स्मॅश केलेले बटाटे आपण मिक्स केले चांगले. मग आपण टाकायचं थोडं शेंगदाण्याची भुगा. शेंगदाण्याचा भुगा बाइंडिंगला चांगला असतो. आणि आपण जी कोथिंबीर मिरचीची पेस्ट केली आहे ती पूर्ण पेस्ट आपण ह्यात घालूया. आणि शेवटी आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ घालूया. आणि हे चांगलं आपण व्यवस्थित ला स्मॅश करून घेऊया. पूर्ण असं करून त्याला बाइंडिंग करूया आणि त्याचे आपण आता वडे बनवूया. आता हे व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे. आता वडे कसे करायचे. आता वडे आपण थोडे हलक्या हाताने थोडे गोल करायचे आणि असे थोडेसे दाबायचे. एकदम जर वडे दाबले तर वडे व्यवस्थित आतमधून फुगत नाही आणि क्रिस्पी होत नाहीत. तर आपण असे वडे बघा कसे करायचे. असं व्यवस्थित एकदम जोरात दाबायचे नाही, हलक्या हाताने असे दाबायचे. हे बघा, जास्त वडे एकदम दाबलेत किंवा एकदम लूज सोडलेत तर ते एकदम लूज झाले तर ती फुटण्याची शक्यता असते. आणि जास्त दाबलेत तर तो क्रिस्पीपणा जो वड्यांना असतो तो येत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा वडे करता तेव्हा ते हलक्या हाताने व्यवस्थित गोल करून ते हलक्या हाताने थोडे थोडे असे चारी साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचे. हलक्या हाताने दाबायचे. जास्त तुम्ही जोर लावला तर ते कडक होतात वडे. आता आपण वडे कसे छान व्यवस्थित बनवलेले आहेत, गोल झालेले आहेत मस्त. आता आपण ते फ्राय करूया. तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात एक एक वडा आता हळूहळू सोडूया. हे बघा, आता आपले मस्त वडे झालेले आहेत. हे वडे असे एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत. दही आणि शेंगदाणा चटणीसोबत तुम्ही ते खाऊ शकता. घरी मस्त वडे बनवून बघा आषाढी एकादशी दिवशी आणि मस्त खा. मस्त वडे खात राहा, खुश राहा, मस्त राहा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.